राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासणे काळाची गरज, मान्यवरांचे प्रतिपादन। बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे, आरक्षणाचे जनक आणि समतेचा विचार मांडणारे युगपुरुष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती धुळे शहरात अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की राजर्षी शाहू महाराजांनी केवळ कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशाला शिक्षणाची आणि समतेची नवी दिशा दाखवली। दलितांच्या शिक्षणासाठी त्यांनी उचललेली पावले आजही समाजकारणासाठी प्रेरणादायी आहेत। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला। या अभिवादन सोहळ्यास धुळे शहराचे माजी आमदार तथा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, आपला महाराष्ट्रचे संपादक हेमंत मदाणे, प्रकाश पाटील, माजी महापौर मोहन नवले, सुनील काका महाले, हरिश्चंद्र वाघ आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्यात बीए पाटील, योगीराज मराठे, साहेबराव देसाई, लहू पाटील, नगरसेवक कमलेश देवरे, अरुण पवार, माजी नगरसेवक सौ आरती पवार, माजी नगरसेवक संदीप पाटोळे, कैलास चौधरी, पी.एन. पाटील, सुनील पवार, मुन्ना आप्पा शितोळे, डॉक्टर मिलिंद पाटील, विनोद कणसे, जगदीश गायकवाड, अशोक सुडके, आबा कदम, दिनेश चव्हाण, चंद्रशेखर भदाणे, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, यशवंत देवकर, सुभाष बाबर, विकास बाबर, श्रीरंग जाधव आणि नवनीत सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले होते। शहराच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादन केले।